तर काही आज तो स्पॉट आहे तिथं थार घ्यायची बघा आता लेटेस्ट हा स्पॉट आहे. हाय गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल टू माय युट्यूब गाईज. तर अचानक झाला प्लॅन आणि पोरं निघाली माथेरानला. बघू शकता तुम्ही. हाय गाईज, आता आमची जर्नी चालू झालेली आहे ना, तर तुम्ही बघू शकता कसं काय तो रस्ता. तर आमची जर्नी आता चालू झालेली आहे. तर कुठे चालत सोरा तुम्ही? पेपच्या किल्ल्याला आता आम्ही चालू तिथे. फायनली काही आता आम्ही आलेले तुम्ही बघू शकता. चांगले बोले घ्या आमची रट्टी काप घ्या गाईज. तर गाईज आता आम्हाला इथे भेटला रेशियन 6,000. What is up, guys? Please subscribe this boy, okay? My new YouTube channel, bro. His new YouTube channel. Please So please subscribe. help him. Please follow him. Yes, and yes. please like all his videos, okay, guys? Yes. What is your name, bro? My name is Peter, bro. Oh my God, nice name. Yes. You are single? दुसरीकडे दुसऱ्या स्पॉट कडे बघू शकता. इथं तुम्ही रस्ता कसा बेकार आहे. वाईट साईड असा आहे रस्ता आहे. आता आपण चाललो आहोत पेप किल्ल्याच्या इकडे. तर बघू शकतो मी इथला रस्ता. तर इथनं जाता नाही एकदम सांभाळून जावं तुम्ही. खूप भयानक असा रस्ता इथं. सिंपली असतात ती गाईच आहे बघा. इथे भेटत कंट्रोल वगैरे. आणि बघू शकता किती गर्दी गर्दी तुम्ही बघू शकता. आणि मम्मी चांगला कॉलेज मम्मी येते घरी. मी चालू घरी. बघू शकतो मी खूप असं भयानक रस्ता आहे. एवढी रिस्क घेऊन लोक येतात बघा ना. काय गरज आहे सांगा तुम्हीच. एवढी लाईन आहे. लाईन बघा किती. हाऊस तरी काय म्हणावी लोकांना. काही जाता आम्ही आलेलो आहे. खूप बेकार असा रस्ता आहे बघा. बेकार असं आहे पेप किल्ल्यावर जाण्याचा रस्ता. बघू शकता तुम्ही. भावांनो फायनली गाईज एवढं चढलं. बघू शकता लाईन तुम्ही. लाईन आहे डोंगराच्या मागे एवढं आलो.
हे लागले तसे आपल्याशी आलेले जरा वरती आणि त्यात ते पायऱ्या चढायला मला दाखवतो त्या पायऱ्या कसं बेकार का इकडून असं आलो काहीच आणि आलो जरासा वरती अजून थोडा आमचा 2 मिनिटाचा प्रवास राहिलेला आहे पण बघा तुम्ही खूप डेंजर असं आहे आणि मी चपलीने चढलोय गाईज एवढ्या वरती नाही बुट ना काय रिस्क आहे पण तुम्ही कधी पावसाळ्यात आला तर प्रॉपर शूज तुम्ही घाला आणि ते असं ट्रॅकिंग करू नका इथे तुमच्या जीवाला धोका आहे बघू शकता तर फायनली गाईज वरती त्या माथ्यावर आलेले बघू शकता याची तर हाऊस झालेली आहे आणि माझी पण थोडी थोडी झाली मेन इथून आपण आलतो मगाशी बघा गाईज निसर्गाच्या सानिध्यात असा निसर्गाने घटलेला पेप किल्ला बघू शकता तुम्ही आपण चालू केलं आपला मला शेती घेतो तर काही लोक ट्रेकिंगला येतात शूज एक प्रॉपर असे याच्यामध्ये येतात शूज वगैरे घालतात आणि आम्ही बघा चपलीने आणि भावता माझा बघा ना फॉर्मल शूज आणि रशियन मित्र बघा काय गाईज आता आलेलं आम्ही तिथे आयडियाचा प्लेस आहे तो म्हणजे गुफा आहे तिथे मग दाखवतो इथून असा रस्ता आहे हा पनवेल विभागामध्ये येतो इकडून सगळं वरती आणि आतमध्ये गुफा आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अनंत महादेव ते बघा गुफा आहे आणि गुफेमध्ये आपले अर्धे 2 जण आतमध्ये गेलेले नीट झाले आता आपण या गुफेमध्ये जाणार मला दाखवतो आतमध्ये आणि हे पण आलेले ते बघा आणि अजून आहे मध्ये चल सुशांत काहीच बघितलं तुम्ही तिथे आता गुफा दाखवली तुम्हाला आणि जिथं आपण येताना आता आलतो ते तुम्हाला रस्ता दाखवून दाखवतो तुम्हाला
तुम्हाला दाखवतो पुढचा रस्ता कसा आहे तो. हे बघा. इथनं आपण आता मगाशी चढलो. हे बघा. गाईज अक्षरचे पाय आणि मांड्या असे भरलेले आहेत. जाम बेकार हात जोडला अक्षरशः. आहे गाईज आता वरती आलो आम्ही. आता आम्ही परतीच्या वाट्याला परत आता घरी चाललो. तर रस्ता तुम्ही बघा पूर्ण फॉग आलेला आहे. खूप बेकार असा ट्रेक होता गाईज. तुम्ही कधी आलात पावसामध्ये जरी आलात तर सेफ्टी पहिले बघा तुम्ही. अन्यथा असं मस्ती बिस्ती करू नका तिथे. जस्ट आलो मी खाली आणि खूप जमलेत आणि पोरं पण आता खूप जमलेत बघा शकता. आऊट झाले पोरांची पण. आजचा ब्लॉग पडला आपल्याला जाम महागात. तुम्हाला दाखवतो माझ्या मोबाईलची पूर्ण वाटलं डिस्प्ले गेलं नाही. 5,000 रुपये खर्च आलेले आहे. हे बघा चालूच नाही. पूर्ण ब्लँक येतो असं. काही आजच्या ब्लॉगच्या नादात आपला 5,000चं नुकसान झालं. मोबाईलचा डिस्प्ले ऑन दी स्पॉट गेला. पावसामध्ये ब्लॉग करता करता तो पाणी गेला आणि पाण्याने मोबाईल झाला ते. आता चालू आहे मोबाईलचा. बघू द्या कंडिशन काय तर तो बघू द्या. आता मोबाईलचं काम चालू आहे गाईज. कधी होणार मोबाईल. धन्यवाद भाई. भावाने लवकरात लवकर आपला डिस्प्लेचं काम करून दिला. तर कधी पण या भावाकडे शिवा भाई त्याच्याकडे व्हिजिट मारत होते. तुमचं काय असेल ते करून दिली. हाय गाईज काल आपल्या मोबाईलचा डिस्प्ले गेल्यामुळे मी जाम टेन्शनमध्ये होतो आणि ब्लॉग काही कंटिन्यू करताना आलं नाही. आणि मोबाईलचा आता डिस्प्ले एकदम ओकेमध्ये झालेला आहे. तर लवकरच आपला ब्लॉग होऊन जाईल. आणि तुम्ही लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि आपला ब्लॉग आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.